नेहमी लढाईच्या वेळेस पळून जाणारी संघटना जर सोडली तर बाकी सगळ्या संघटना या ठिकाणी हजर आहेत। मी आपल्या सर्व संघटनांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आणि कोणीतरी म्हणली लोक कमी आहेत, आपलं मोर्चा नाही, हे आंदोलन आहे। तुम्ही जर टीव्ही मध्ये राजकीय पक्षाची आंदोलनं बघितली, कुणाची बघितली, 50-60 माणसाच्या वर लोक आंदोलनाला नसतात। आपलं आंदोलन जरी असलं तरी ही लोक मोर्चाला जेवढी येतात तेवढी तो लोक आंदोलनाला आलेले आहेत। त्यामुळे लोक कमी आहेत असं कोणी म्हणू नका, कारण हे आंदोलन आहे हे समजा। आपण जर मोर्चा काढला असता तर ह्याच्यात आपणच लोक पुण्यामध्ये दिसली असती। आणि म्हणून आज या ठिकाणी शिक्षकांच्या प्रश्ना संदर्भात बोलत असताना आपलं सगळ्यांचं 2000 सालापर्यंत बरं चाललं होतं, पण 2000 सालापासून जे प्रश्न शासनाने निर्माण केले त्याच्यामध्ये पहिला प्रश्न शिक्षण सेवकाचा प्रश्न निर्माण केला, त्याच्यानंतर जुन्या पेन्शनचा प्रश्न निर्माण केला, प्रशासकीय बदल्यांचा प्रश्न निर्माण झाला, NSCITचा प्रश्न निर्माण झाला, पदवीधर शिक्षकांच्या वेतन श्रेणीचा प्रश्न निर्माण झाला, सुधारित संच मान्यतेचा प्रश्न निर्माण झाला आणि आता TATचा प्रश्न निर्माण झाला। मित्र हो, हे प्रश्न निर्माण झालेले नाहीत, हे प्रश्न निर्माण केले गेलेले आहेत, म्हणून हे प्रश्न सुटत नाहीत। आणि म्हणून सातत्याने हे प्रश्न सोडण्यासाठी आपण सगळेजण महाराष्ट्रामध्ये ताकदीने आंदोलन करीत आहोत। आता निमित्त ठरलं आंदोलनाला TATच्या संदर्भाने। आपल्याला माहिती आहे 1 सप्टेंबर 2025 साली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सेवेमध्ये असलेल्या शिक्षकांना सुद्धा TAT झाली पाहिजे। RT कायदा 2010 साली आला, त्यावेळेपासून सुप्रीम कोर्ट काय दुर्बीण लावून बसलं नव्हतं की शिक्षकांनी TAT दिली का नाही। पण आपल्यातलीच काही मंडळी सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि मग ते झोपलेलं सुप्रीम कोर्ट जागा झालं आणि मग त्यांनी काय त्याचा खिस काढून जे निर्णय दिला ती काही चुकीचं नाही। जो RT ऍक्ट कायद्यामध्ये आहे तोच निर्णय त्यांनी त्या ठिकाणी दिला। ही सुनावणी 2दा सुप्रीम कोर्टापुढे झाली, एकदा आणि परत रिव्ह्यू दाखल करताना या देशातले नामांकित वकील त्या ठिकाणी उभे केले। आता सगळं एवढं उभं करत असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर तो कायद्यामध्ये जसं लिहिलंय तेच त्यांनी वाचून दाखवलं। फक्त आपल्याला हे अलीकडच्या काळातल्या सरकारने सांगितलं नाही की तुम्हाला TAT दिली पाहिजे, त्यांनी फक्त 3 गोष्टी सांगितल्या होत्या। तुमची मिनिमम क्वालिफिकेशन पाहिजे शिक्षक होण्यासाठी, कोणतं तर तुम्ही 12वी झाला पाहिजे, तुम्ही DED असला पाहिजे आणि तिसरी नवीन टाकली तुम्ही TAT असला पाहिजे। ह्या TATकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आणि हा प्रश्न निर्माण झाला। आता मित्र मला सांगा, आज आपल्याकडे इतके अनेक शिक्षक आहेत ज्यांचं लग्न झालेले आहेत, त्यांना मुलं झालेली आहेत, त्या मुलांची लग्न झालेली आहेत, त्यांना मुलं झालेली आहेत, म्हणजे गुरुजी आपले आजोबा झालेले आहेत। एवढी पात्रता जर आमची गुरुजी सिद्ध करत असतील आणि या आजोबांचं वय झालेलं असताना जर आम्हाला तुम्ही सांगत असाल की तुम्ही TAT परीक्षा द्या, हा वेडेपणा आहे, हा गाढवपणा आहे आणि हा मूर्खपणा आहे जे शासन करते। आणि म्हणून आता आपण TATच्या संदर्भात TAT रद्द करा आता आपण म्हणणार नाही। गेल्या वर्षापासून ती आपली मागणी होती, आता आपण मागणी बदलली। आता आपण शासनाकडे दुसऱ्या पद्धतीने मागणी मांडतोय की जे शिक्षक सेवेमध्ये आहेत त्यांच्यासाठी वेगळी TAT तुम्ही या आणि ही TAT घेत असताना त्याच्यामध्ये बदल करा। जसे आपल्याकडे आदर्श पुरस्कार, राज्य जिल्हा पुरस्कारासाठी जे निकष असतात की तुम्ही त्या शिक्षकाचं काम बघा, त्याचं क्वालिफिकेशन बघा, त्याचे प्रशिक्षण बघा, त्यांनी वेगळे एक्स्ट्रा काय झाले ते बघा, त्याला काय मार्क द्या आणि राहिलेले मार्क तुम्ही परीक्षा घ्या आणि त्याच्यामधून आमच्या शिक्षकाला TAT मधनं द्या, अशा पद्धतीची मागणी आपण त्या ठिकाणी शासनाकडे करणार आहोत। आणि म्हणून TATच्या संदर्भात इथून पुढच्या काळामध्ये जरी आपल्याला माहिती आहे पावसाने झोडपलं आणि नवऱ्याने मारलं तर सांगायचं कोणाला, हे आतापर्यंत एवढ्याच 2 गोष्टी माहीत होत्या। आता तिसरी गोष्ट आली, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर काय करायचं, त्याला पण औषध नाही। पण जरी एक छोटंसं औषध जरी असलं ते म्हणजे RT ऍक्ट मध्ये आपल्याला लोकसभेमध्ये कलम 23(1) आणि कलम 23(2) मध्ये बदल जर लोकसभेमध्ये केंद्र सरकारने केला तर मात्र TAT आपली रद्द होईल। पण हे केंद्रातलं सरकार ते करेल का नाही याची आपल्याला गॅरंटी नाही। आणि म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने TATचा प्रश्न सोडवतोय। आता वेळ बराच झाला, मी बरेच प्रश्न आहेत, सगळ्या प्रश्नावर बोलणार नाही, पण अतिशय दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे संच मान्यतेचा प्रश्न। 15 मार्च 2024 साली
सुधारित संच मान्यता आदेश काढला, ज्याची अंमलबजावणी आता सुरू झाली. मित्र, त्यामुळे काय होणार आहे, शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, पण त्याही पेक्षा गोरगरीब जे डोंगराळ आदिवासी दुर्गम भागामध्ये ज्या शाळा आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना शिक्षण मिळणार नाही. आम्ही अतिरिक्त झालो म्हणून आपल्या नोकऱ्या जाणार नाहीत. उद्या आपल्याला ते ग्रामसेवक करतील, तलाठी करतील, पाटकरी करतील, शिपाई करतील, आपल्या नोकऱ्या जाणार नाहीत. पण जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षण मात्र हिरावून घेतलं जाणार आहे. तुम्हाला माहित नाही, 2-3 वर्षापूर्वी वेल्हे बोर सारख्या तालुक्यामध्ये एक शिक्षक दिवसभरात 3 शाळा करायचा, शिक्षक नसल्यामुळे. 2 तास ह्या शाळेवर, 2 तास त्या शाळेवर, आणखी तिसऱ्या 2 तास, म्हणजे अशा पद्धतीने शाळा त्या ठिकाणी शिक्षक नसल्यामध्ये करत होता. आपल्याकडे 1 ते 4चं नाही, पण 6 ते 8 मध्ये 20 पटापर्यंत एकच शिक्षक दिलेला आहे. आपल्या डोंगराळ भागातील सगळ्या बऱ्याचशा शाळा 20 पटाच्या आतल्या, आणि मग त्या ठिकाणी जर एकच शिक्षक दिला आणि एकच शिक्षक जर या 3 वर्गाचं सगळे विषय शिकवणार असाल तर पालक आपल्याकडे मुलं ठेवणार नाहीत. पालक शाळेतून मुलं काढून दुसऱ्या शाळेत घालतील, आणि शासनाला मात्र हेच करायचं आहे. म्हणून सुधारित संच मान्यतेचा जो हे आहे, GR आहे, तो कसल्याही परिस्थितीत रद्द केला पाहिजे. आणि जर नाही रद्द केला तर येणाऱ्या 5 वर्षात 50 ते 60 हजार शिक्षक हे अतिरिक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याही प्रश्नाकडे आपल्याला आज लक्ष वेधायचंय. तिसरा प्रश्न थोडक्यात सांगतो, PLOच्या संदर्भातला आहे. आपल्याला सगळ्यांनी सांगितले, आपण सगळेजण काम करतोय. सिंधुदुर्गमध्ये काम करताना एका प्रांत साहेबांनी एका शिक्षकाला हरामखोर शब्द वापरला, आणि म्हणून तिथल्या शिक्षक समितीच्या नेतृत्वाखालील संघटनांनी त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलं. कलेक्टर साहेबांचा आपल्या दिवशी फोन आला, आंदोलन करू नका. त्यांनी जाहीर दिलगिरी पत्र वगैरे व्यक्त केली, पण आपल्या संघटनांनी भूमिका घेतली, पत्रामध्ये दिलगिरी व्यक्त केली नाही. समोर येऊन त्या अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. आणि म्हणून मोठं आंदोलन झाल्यानंतर तेथील पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या शिक्षकाशी संपर्क केला, तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नका, आपण त्या ठिकाणी मार्ग काढू. आणि मला वाटतं येणारे 10-15 दिवसात त्या हरामखोर म्हणणाऱ्या प्रांत साहेबांची त्या ठिकाणून बदली निश्चितपणाने झालेलं तुम्हाला दिसेल. आणि म्हणून इथं बी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कोण जर एखादा अधिकारी अशा पद्धतीने शिक्षकाला जर त्रास देत असेल तर त्या शिक्षकाच्या अधिकाऱ्याच्या सुद्धा तोंडाला काळं फासायला आपण तुम्ही आम्ही मागं राहायचं नाही. ते सुद्धा काम आपण सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये करू. आणि म्हणून बोलण्यासारखं बरंच होतं, वेळ नाही, आपल्याला जायचं आहे. म्हणून पुन्हा एकदा आपण सगळेजण या छोट्याशा आपल्या आंदोलनासाठी तिन्ही तालुक्यातून ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि सर्व संघटनांच्या वतीने आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. आणि मी माझे या ठिकाणी भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.